मनोज जरांगे पाटलांनी विधानसभा निवडणूक आता स्वबळावर लढण्याचा निर्धार केलाय। आघाडी किंवा युतीचं राजकारण न करता आरक्षणासाठी मराठा समाज स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय। जरांगे पाटलांचा स्वबळावर लढण्याचा निर्धार। तिसऱ्या आघाडीत सामील होण्यास जरांगेंचा नकार। नकारानंतरही राजू शेट्टींना जरांगेंच्या होकाराची आशा। मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचा निर्धार केलाय। विधानसभा निवडणूक मनोज जरांगे पाटील तिसऱ्या आघाडीत सहभागी होऊन लढतील अशी शक्यता वर्तवली जात होती। बच्चू कडू, राजू शेट्टी अशा नेत्यांना तिसऱ्या आघाडीत जरांगे सामील होतील अशी अपेक्षा होती, पण मनोज जरांगे पाटलांनी या शक्यता फेटाळल्यात। आघाड्या युतीच्या राजकारणात रस नसल्याचं जरांगे पाटलांनी सांगितलंय। मराठा स्वतःच्या हिमतीवर निवडणूक लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। आपला लढा सरळ सुरू आहे, आघाडीने फागाडीने काही नाही। गोरगरिबांनी एकत्र यायचं, देणारं बनायचं। शेवटची संधी आली, अशी संधी पुन्हा येणार नाही। मग काम कसं आहे सांगू तुम्हाला, हे असं गोळ घालायची मला नाही सवय। मग सरळ सरळ गोरगरिबाचं आणायचं। मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट नकार दिला असतानाही राजू शेट्टींना मात्र न झालेल्या तिसऱ्या आघाडीत जरांगे पाटील सामील होतील अशी अपेक्षा आहे। सगळ्यांच्या बरोबर माझे अतिशय चांगले संबंध आहेत आणि सगळ्यांच्या बरोबर बोलणी आमची चालू आहे। बघू भविष्यामध्ये, पण शक्यता वाटते सगळे एकत्र येतील असं। सगळ्यांना चटके बसलेले आहेत, सगळे पोळलेले आहेत आणि सगळ्यांचा उद्देश एकच आहे की सामान्य माणसाला न्याय मिळवून देणं। त्यामुळे कदाचित यायला काय हरकत नाही। मनोज जरांगे पाटील निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतील तर खुशाल उतरू द्या असं आव्हानच भाजपनं जरांगे पाटलांना दिलंय। या राज्यामध्ये लोकशाहीमध्ये संविधानामध्ये प्रत्येकाला आपापला हक्क, आपापली निवडणूक, आपलं व्यक्ती स्वातंत्र्य, आपली निवडणूक लढण्याचा अधिकार आहे। त्यामुळे त्यांनी लढवलं तर आम्ही त्यांना काही थांबवू शकत नाही। त्यांनी मागेही म्हटलं आम्ही याचे पाळू, आम्ही त्याचे आणू, आम्ही त्याचे पाळू, नाव घेऊन बोलले। त्यालाही काय आम्ही म्हटलं नाही। त्यांनी म्हटलं आम्ही यांचेच पाळू, आम्ही यांचे आणू, आम्ही काही बोललो नाही। शेवटी जनता निर्णय घेईल। रविकांत तुपकर, संभाजीराजे छत्रपती, बच्चू कडू असे वेगवेगळे भिडू तिसऱ्या आघाडीत सामील होण्याची नुसती चर्चा आहे। तिसऱ्या आघाडीबाबत प्रत्येक नेते वेगवेगळे दावे करतायत। मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाज निवडणुकीत स्वतंत्र बाणा कायम ठेवणार असल्याचं जाहीर करून तिसऱ्या आघाडीवाल्यांना धक्का दिलाय। जालन्याहून सुधाकर जाधवसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।